मुझे जो सही लगता है मैं करता हूं। दोस्तों 2025 का ये आखिरी हफ्ता है, तो अगला दिल की बात हमारा अगले साल में होगा 2026 में। तो इस आखिरी हफ्ते में मैं चाहता हूं कि मेरे दिल की बात मैं आज मराठी में, महाराष्ट्र की जो मातृभाषा है मराठी, उसमें करूं। तो आज मैं अपने दिल की बात मराठी में आपके सामने रखूंगा। मित्रांनो, आजचा विषय मला येते क्यू किंवा मला येते दया, त्या अधिकाऱ्यांवर, त्या ठेकेदारांवर, त्या जनतेवर आणि स्वतःवर का, ते आज मी आपल्या आजच्या या कार्यक्रमात दिल की बात आपके साथ मध्ये तुमच्या समोर मांडित आहे। सर्वप्रथम मला त्या एएमसी ची दया येते की एका आमदाराच्या फोनने त्यांनी जे न ऐकलं त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली। कारण काहीही असो, बदलीची कारण असो, काहीही असो, पण त्या आमदाराचं ऐकलं नाही आणि त्याची ट्रान्सफर अडवली नाही एका अधिकाऱ्याची, म्हणून कारण शोधून त्या एएमसी वर कारवाई झाली। मी आज कोणाची नावं देणार नाही, कारण हे शेवटचा रविवार या वर्षाचा, निवडणुकीचे वार आहेत आणि मला कुठल्या अधिकाऱ्याची नावं द्यायची नाहीत। परंतु जे हुशार आहेत, जे माझे भाषण प्रत्येक रविवारी ऐकतात किंवा जे या घडामोडी सफर झाल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे सफर झाले, त्या सर्वांना माहिती आहे आपण कोणाबद्दल बोलतोय आणि मी कोणाबद्दल बोलतोय आजचं भाषण। तर सर्वप्रथम मला त्या एएमसीवर दया येते की तुम्ही एक फोन एका आमदाराचा नाही ऐकला तर तुमच्यावर एवढी मोठी कारवाई झाली। भले कारण काही दिली गेली की भले तुम्ही ते ट्रान्सफर तुम्ही जे अधिकाऱ्यांची केली त्यात घोळ आहे, हे आहे, ते आहे, सर्वांना माहिती हे घोळ होतच राहतात, परंतु तुमच्यावरच कारवाई झाली कारण तुम्ही एका आमदाराचं मन दुखावलं। मला ती कीव येते की तुम्ही एएमसी असून तुम्हाला एक आमदारासमोर झुकावं लागलं। त्याचप्रमाणे मला त्या वॉर्ड ऑफिसरची दया येते की एक एमएलएच्या सपोर्टसाठी तुम्ही कित्येक रोड कटिंगच्या नावे म्हणा या काही डेव्हलपमेंटच्या नावे म्हणा या बीएमसी जागेवरल्या झोपड्यांच्या नावे म्हणा, ती जी चाळकरी आहे, ते झोपडपट्टीवासी आहेत, त्यांच्यावर तुम्ही कारवाई केलीत। हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहित आहे। त्या वॉर्ड ऑफिसर, ते संबंधित अधिकारी, त्यांची मला कीव येते की एक एमएलए, आणि नुसतं एमएलएचा फोन नाही, हे सर्व का कीव येते हे मी सर्वात शेवटी सांगेन, पण कारण सांगतो की एक वॉर्ड ऑफिसर असो, त्याच्या अधिकारांवर मला दया येते की तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी एका एमएलए साठी या लोकांवर तुम्ही कारवाई केली। त्याचप्रमाणे मला त्या एसडब्ल्यूडी चे जे अधिकारी आहेत, जे एई असो मग या सबइंजिनियर असो, त्या अधिकाऱ्यांवर पण दया कीव येते। कारण काही ठेकेदारांची तुम्ही बिलं पास केलीत, परंतु आज तुमचे फोन उचलले जात नाहीयेत, तुमच्या तक्रारी ऐकल्या जात नाही आहेत। पहा, इतके शिकलेले तुम्ही, किती मेहनतीने या सीटवर तुम्ही आलात, आज तुमच्यावर मला कीव येते की एक साधा ठेकेदार, परप्रांतीय ठेकेदार तुमच्या तुम्ही सीटवर बसलेले आहात, त्याचीही इज्जत केली, कारण त्याची बिलं पास झाली आहेत। त्याचप्रमाणे मला त्या एएमसी ची कीव येते की ज्यांना एका ठेकेदारी लेटर लिहिलंय, ते लेटर मी आदल्या पत्रात भाषणात दाखवलेलं की हे जे अधिकारी आहेत त्यांनी माझ्याकडून 20 ते 30% मागणी केली आणि मी ही पूर्ण करू शकत नाही, म्हणून माझी बिलं पास होत नाहीत, असं करून त्यांनी सगळ्यांना पत्र लिहिली, परंतु त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई होत नाही। मग त्या एएमसी असो कुठल्या दबावाखाली काम हे करतायत, मला त्या सर्वांची कीव येते। मला त्या सिटी इंजिनियरची कीव येते की ज्यांनी 3 पत्र लिहून, मग ते एक ट्रान्सफर पत्र असो, रिमाइंडर असो, नोटीस असो, इतकं देऊनही इतक्या उच्च पदावर तुम्ही सिटी इंजिनियरच्या पदावर बसून सुद्धा तुमच्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते। मला तुमची कीव येते। मला त्या ओएनएम अधिकाऱ्यांची कीव येते
की ज्या अधिकाऱ्याला फर्स्ट अपीलमध्ये सांगण्यात आलं की त्या ठेकेदाराचे पेपर संपूर्ण देण्यात यावेत, पण तो ठेकेदार तुम्हाला जुमानत नाहीये, तुम्हाला पेपर दिले जात नाही. आज एक सामान्य ठेकेदार तुम्हाला आपल्या बोटावर नाचवतोय. मला त्या ONMच्या त्या अधिकाऱ्यांची कीव येते. त्याचप्रमाणे मला त्या अधिकाऱ्यांची कीव येते की जे 5-5, 6-6 वर्ष एकाच जागेवर बसले आहेत, परंतु त्यांची बदली होत नाहीये. त्यांना ते कितीही बदलीसाठी प्रयत्न करतायत, पण त्यांची बदली होत नाहीच. परंतु त्याच दुसरीकडे जे 7-7, 8-8 वर्ष आहेत त्यांची एकाच जागेवर जिकडे मालदार आहेत तिथेच ते आहेत ते टिकून. जे बिचारे साधे आहेत, त्यांना वॉटर डिपार्टमेंट बोला या कुठलं फालतू डिपार्टमेंट बोला, फालतू नाही सांगणार पण असं साधं डिपार्टमेंट बोला, तिथे बसवून ठेवलं आहे. किती जणांनी, माझं किती लोकांशी बोलणं झालं की आम्ही 2-2 पत्र लिहिली की मला कुठेतरी ट्रान्सफर द्या. ते पत्र होणार नाही, परंतु MLAच्या फोनवर व काय म्हणतो ना, एका DMC या AMCच्या फोनवर त्यांची तुरंत बदली होते किंवा त्यांची बदली ही रोखली जाते. मला त्या अधिकाऱ्यांची कीव येते. मला त्या ठेकेदारांची कीव येते जी करोडोची कामं करतात. 50 करोड, 100 करोड, 10 करोड, 20 करोड इतक्या करोडची कामं करतात, परंतु तुमचा लॅब टेस्टवाला केसर त्यांना कुत्र्यासारखा वागवते. तो महानगरपालिकेचा कर्मचारी नसलेला तो केसर तुम्हाला ठेकेदारांना कुत्र्यासारखा वागवतोय. त्यांची इज्जत ठेवत नाहीये. हे सर्व मी माझ्या आधीच्या भाषणात सांगितलेले, मी आता तो परत नाही करणार. पण तो केसर अशा त्या ठेकेदारांना कुत्र्यासारखा वागवते. मला त्या मोठ्या मोठ्या ठेकेदारांची कीव येते आणि त्या केसरच्या वर डोक्यावर हात असलेल्या त्या अधिकाऱ्यांची कीव येते. मला त्या DMC आणि वॉर्ड ऑफिसरची कीव येते की ज्यांना माहित आहे की P-North मध्ये झालेले नालेसफाईमध्ये किती घोटाळा झाला आहे, काय झालं आहे, कशा प्रकारे गाड्या उलट्या पलट्या झाल्या आहेत, परंतु पुरावे असूनही ते काही करू शकत नाही. मला त्या DMC, वॉर्ड ऑफिसर या बाकी संबंधित अधिकाऱ्याची कीव येते. मला त्या अधिकाऱ्यांची कीव येते की नगरसेवक नसताना आपल्या विभागात, आपल्या वॉर्डमध्ये फंड आणण्यासाठी त्या MLAची लालगोटेपणा करण्यासाठी ते व्यस्त व्हावं लागतं तुम्हाला. मला त्या जनतेची कीव येते मित्रांनो, की हे सर्व बघत असताना आपण शंड सारखे राहतो, कारण आपल्या हातातच काही नाही. कारण आपलं कोण मायबाप नाही. आपण एकदा निवडून दिले की ती अधिकारी विसरले. पण त्या जनतेला रोड कटिंगच्या घरासाठी असो या मग ट्रान्सफर काही आपल्या गल्ली असो या आपल्या चाईत कामं करण्यासाठी या अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारते. मला त्या जनतेची कीव येते. आणि सर्वात शेवटी मला माझे स्वतःची कीव येते, कारण आम्ही दर रविवारी वॉर्डमध्ये झालेली कामं असो, प्रत्येक विभागात झालेली कामं असो, पुराव्या सगट त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो. परंतु कचू होत नाही. ते DMC असो, AMC असो, सिटी इंजिनियर असो, वॉर्ड ऑफिसर असो, महालेसारखे अधिकारी असो, त्यांना काहीही फरक पडत नाही. म्हणून मला माझ्या स्वतःची कीव येते. पण मित्रांनो, मी एकच सांगेन की या सर्वांच्या दिवसानंतर रात्रीनंतर दिवस येतो. मी नेहमी सांगत असतो, आज जरी हे इतके सर्व मी ज्यांची नावं दिली, म्हणजे ज्यांच्या डिपार्टमेंटचं सांगितलं, त्याची मला कीव येते. ह्याचं कारण का? आज हे अधिकारी उच्च शिक्षित या खुर्चीवर काय काय करून या खुर्चीवर आलेले असताना सुद्धा फक्त मायाचा जाल साठी किंवा मग जे अशिक्षित यांच्याहून कमी शिकलेल्या MLA असो या काही जनतेचे अधिकारी, जनतेचे लोकसेवक असो, समाजसेवक असो, त्यांच्या फोनसाठी आणि सर्वात जास्त परत एकदा सांगतो मायाच्या जालसाठी हे सर्व करत असतात. नाही तर काय विषाद आहे की तुम्हाला MLA याच्यावर नाचवेल, एका फोनवर नाचवेल. काय विषाद आहे की तुमच्या 3 लेटरला कुठल्या अधिकाऱ्याची बदली होणार नाही. काय विषाद आहे की सिटी इंजिनियरला याप्रमाणे 3-3 पत्र लिहावे लागतील. काय विषाद आहे
की एक ठेकेदार तुमचा फोन उचलत नाहीये, एक ठेकेदार तुम्हाला पत्र देत नाहीये, एक ठेकेदारावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, इतके सुशिक्षित होऊन, इतके अभ्यास करून या खुर्चीवर येऊन काय फायदा आहे मित्रांनो? आपल्या स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही किती दुर्बल झाले आहात. या पैशाच्या मागे तुम्ही किती दुर्बल झाले आहेत हे कधी स्वतःला विचारा. एक ठेकेदार तुम्हाला, मी नवीन न्यूज सांगतो, एक ठेकेदार तुम्हाला, तुम्ही जे वॉर्डमध्ये उडवता ना, जे ए बी पॅकेजमध्ये उडवता ना, त्यासाठी तुमची व्हिजिलन्स मध्ये कंप्लेंट करता आणि तुम्हाला आता हात पाय जोडावे लागतायत की सगळ्या कंप्लेंट मागे घ्या. तुम्हाला दक्षता व्हिजिलन्स मध्ये बोलवले जातंय. मी आज वॉर्डचं नाव नाही सांगणार, पण जे समजदार आहे समजतायत तिथे बोलवलं जातंय. का? त्या ठेकेदारने सगळीकडे पैसा चारलाय आणि तुमचा भ्रष्टाचार हा बाहेर येणार आहे. तुम्हाला हवी ती कामं घ्या, परंतु आमच्यावरच्या तक्रारी मागे घ्या, हे सांगितलं जातंय. मला अशा अधिकाऱ्यांची कीव येते की एक पैशासाठी, स्वतःला विचारा, एक पैशासाठी खालचे अधिकारी असो या मधले अधिकारी असो, एक MLA ला सेटिंग करून या मग DMC तुम्हाला दाबले जात आहेत. आणि आमच्यासारखी लोक जे तुम्हाला प्रूफ देत आहेत, पुरावे सादर करतायत, परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय फक्त आणि फक्त पैशासाठी, किंवा कधी ना कधी तुम्ही त्याच्या काय म्हणतात, त्याच्या पैशासाठी त्याच्या समोर झुकला असाल. मी फक्त ज्यांच्या समोर तुम्ही झुकला असाल, स्वतःला बदलून घ्या. आणि यासाठी एक उत्साहदायक बच्चन साहेबांची, हरिवंश राय बच्चन साहेबांची एक कडवं मी तुम्हाला सादर करीत आहे. ते व्हिडिओच्या एंडला लावतोय, ते पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कि अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, वृक्ष हो भले खड़े, हो बड़े हो घने, एक पत्र छाह भी मांग मत मांग मत मांग मत. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी. कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेद रक्त से लथपथ लथपथ लथपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. धन्यवाद.